विजय वडेट्टीवारांनी मंत्री आत्राम यांना आव्हान दिलंय। आत्राम यांनी वडेट्टीवारांची भाजपसोबत हॉटेलमध्ये बैठक झाल्याचं म्हटलं होतं। त्यावर भाजपबरोबर बैठकीचे पुरावे द्या, नाहीतर राजकारण सोडा असं आव्हानच वडेट्टीवारांनी आत्रामांना दिलंय। इतकंच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत आत्राम यांचा गड ढासळणार असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले। रोहित पवारांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं। भाजपत सर्वात जास्त घराणेशाही असल्याची टीका रोहित पवारांनी केल्यानंतर विखेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। घराणेशाहीमुळेच तुम्हाला उमेदवारी मिळाली हे विसरून कसं चालेल असा सवाल विखेंनी केला। सांगलीतील माजी आमदार आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखांनी भाजपला घरचा आहेर दिला। विश्वासात घेऊन काम केलं नाही तर काँग्रेसची जी अवस्था आहे ती भाजपची व्हायला वेळ लागणार नाही अशा शब्दात माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांनी मंत्री सुरेश खाडेंसह नेत्यांना खडे बोल सुनावले। रत्नागिरी सिंधुदुर्गसह महायुतीच्या दोन्ही जागांचा निर्णय येत्या 2 दिवसात होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी अजूनही आग्रही असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। सातारा लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे, अभिजित बिचुकले आणि इतर अशा 30 जणांनी एकूण 55 अर्ज नेलेत, तर साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र उडुडी यांच्याकडे राहुल चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलाय। शिरूरच्या वडनेरमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी भाषणाला सुरुवात केली। मात्र त्याच वेळी उपस्थितांनी तुतारीचा सूर धरला। मात्र तुतारीचा आवाज ऐका पण घड्याळाचा टायमिंग शिवाय काहीही चालत नाही असा टोला लगावत गावडे यांनी आपलं भाषण आटोपलं। बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटलांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू आहे। यामुळे जळगावात ठाकरे गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। भागवत कराड यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरच्या निवासस्थानी भेट घेतली। कराड संभाजीनगर लोकसभेसाठी इच्छुक आहेत। उद्या शिंदे पक्ष उमेदवार जाहीर करतील। संभाजीनगरची जागा भाजपला सुटावी असा भाजपचा आग्रह आहे, त्यामुळे उमेदवारीसाठी कराडांची ही अखेरची धडपड पटली जाते। संजय राऊतांच्या वक्तव्याची दखल घेण्याची आवश्यकता नसल्याचं मंत्री उदय सामंत म्हणाले। शिंदे गट भाजपच्या रखेलीच्या भूमिकेत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। त्याला प्रत्युत्तर देताना राऊतांच्या शिव्यांना जनताच उत्तर देईल असं सामंत म्हणाले। नाशिकसाठी महायुतीचा उमेदवार अजून जाहीर झाला नाही। शिंदे पक्षाकडनं हेमंत गोडसे, अजित पवार पक्षाकडनं भुजबळ तसंच भाजपकडून स्वामी शांतिगिरी महाराज तिघेही नाशिक लोकसभेसाठी इच्छुक आहेत। मात्र अजून कोणाचीच उमेदवारी जाहीर झालेली नाही, तरीही तिघांनी प्रचार सुरू केलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही। मात्र भाजपकडून इच्छुक असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे। आतापर्यंत राणेंनी जवळपास 12 प्रचार सभा घेतल्यात। उमेदवारी निश्चित झाली नसली तरी जिल्ह्यात नारायण राणेच उमेदवार असल्याची चर्चा रंगते। महायुतीत बच्चू कडूंना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता। त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी अकोल्यातील मवियाचे उमेदवार अभय पाटील यांना पाठिंबा जाहीर केला। दरम्यान अभय पाटलांच्या बॅनरवर बच्चू कडूंचा फोटो झळकतोय। काँग्रेस जाहीरनाम्यातील कडूंचा फोटो असल्यानं संभ्रम निर्माण झालाय।